हॅलो योगेश आणि संगम पाहूया कशा पद्धतीचे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला सुरुवात करून देत आहेत. नियमर क्रिकेट संघ उसगाव आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. नियमर क्रिकेट संघ उसगाव आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ ओढणवसे गवळी पॅकर्स अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे खेळपट्टी क्रमांक 1 वरती स्ट्राईक वरती असणारे फलंदाज आहेत ते म्हणजे प्रतीक. नॉन स्ट्राईक एंड वरती असतील ते म्हणजे सिद्धेश आणि सलामीचा गोलंदाज असेल आदर्श क्रिकेट संघ ओढणवसे या संघाकडून. पाहूया कोणता आघाडीचा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक टाकेल. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक थोडस जबाबदारीने टाकावं लागतं कारण की आपण 30 या सर्कलच्या बाहेर आपण या वेळेला 3 खेळाडू पाहतो तर त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागते. आणि दुसऱ्या खेळपट्टीवर जर पाहायला गेला तर सलामीसाठी स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे साई कृपा क्रिकेट संघाकडून योगेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असतील ते म्हणजे सिद्धेश. या दोन्ही सामने एकाच वेळेला चालू होत असताना नक्कीच क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असेल. पहिला सामना आणि पहिला चेंडू खेळपट्टी क्रमांक 1 वरती आदर्श क्रिकेट संघाकडून सुंदररित्या खेळून काढल्यावर फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर जातोय. पाहूया आणि पहिला चौकार आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूवरती निघताना प्रतीकच्या बॅट मधून सुंदररित्या खेळून काढला. फायनल क्षेत्रामध्ये सफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर थोडेसे आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू फायनल बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. समोर काही मित्रांनो आपण क्रिकेट खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये जर असतील तर विनंती असेल की कृपा करून आपण आम्ही सहकार्य करायचं आणि सीमारेषेच्या बाहेर व्हायचंय. पुन्हा एकदा खेळपट्टी क्रमांक 2 वरती सुरू असणारा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना आणि त्याचा सुद्धा पहिला चेंडू टाकण्यात येते. पाहूया गोलंदाज आर्यन खेळपट्टी क्रमांक 2 वरती खेळपट्टी क्रमांक 1 वरती पाहायला पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये ऐकायची असा लॉंगाम क्षेत्रामध्ये पुन्हा आजच्या दिवसातील लगातार दुसरा चौकार प्रतीकच्या बॅट मधून. आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती जर पाहायला गेला त्या सुद्धा खेळपट्टी क्रमांक 2 वरती सुद्धा आजच्या दिवसातील चौकाराने सुरुवात झालेली आहे. संगमच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार आकुटप्प्याचा चेंडू होता समोर लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या दिशेने खेळून मारलाय आणि श्री गणेशा करतोय साई कृपा क्रिकेट संघाचा सलामीवीर संगम. म्हणजे पाहायला गेलं तर दोन्ही खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाजांनी चौकारांनी खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू असेल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा पद्धत पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा आणि यशस्वी होतोय. तसेच दुसऱ्या खेळपट्टीवरती सुद्धा सेम पाहायला मिळतोय कारण की दुसऱ्या खेळपट्टीवर सुद्धा दुसऱ्या बॉल मध्ये दुसरा चौकार. म्हणजे दोन्ही खेळपट्टीवरती जर पाहायला गेला तर लगातार दोन्ही चेंडूवरती चौकारांचा खेळ पाहायला मिळाला आणि जलद गतीने धावसंख्या जाऊन पोहोचते खेळपट्टी क्रमांक 1 वरती संतोष 11 क्रिकेट संघाची 10 धावा बिनबाद 10. तसेच दुसऱ्या खेळपट्टी क्रमांकावरती साई कृपा क्रिकेट संघाची बिनबाद 8. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय पुन्हा फायनल क्षेत्रामध्ये पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनलच्या दिशेने. पाहूया यात येते काय होतंय आणि 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. प्रतीकच्या बॅट मधून निघालेला आजच्या दिवसातील तिसरा चौकार आणि 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. पुन्हा एकदा खेळपट्टी क्रमांक 2 वरती आकुटप्प्याचा चेंडू होता स्लॅश करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनला. पुन्हा चेंडू जाऊन विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता मात्र न्यू स्टार क्रिकेट संघ तसेच भारत भूषण आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा खेळपट्टी क्रमांक 2 वरती पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतोय. चेंडू जाऊन विसावतोय यष्टी रक्षकांच्या ताब्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता न्यू अमर क्रिकेट संघ आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मित्रांनो लवकर खेळपट्टी क्रमांक 1 वरती पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक तोपर्यंत प्रोटेक्शन दोघे 1 धाव पूर्ण करतील दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतायत अशा रीतीने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते साई कृपा क्रिकेट संतोष 11 क्रिकेट संघाची 16. तसेच खेळपट्टी क्रमांक 2 वरती पाहायला मिळते साई कृपा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना अजूनपर्यंत बिनबाद 10 धावा.
सुंदर वातावरण पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये आणि अशा रीतीने एक अटीतटीचे सामने पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डान्सिंग धावून खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या बाहेर आणि पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा इशारा. आदर्श क्रिकेट संघ एक एक्स्ट्राच व्हाईटच्या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा. तसेच साई कृपा क्रिकेट संघ आगरवैंगडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. अजूनही दोन्ही फल जर सामन्यांचे पाहिले तर सलामीर अजून सुंदररित्या फलंदाजी आपल्या संघाला सुरुवात करून देत असताना पाहायला मिळतं. मैदानामध्ये पुन्हा एकदा डान्सिंग धावून विकेट खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग क्षेत्रामध्ये आदर्शचा सलामीवीरांकडून, परंतु असं पण ठरतं आणि पहिल्या षटकांचा सामना खेळ पूर्ण होतोय. सुरुवातीच्या संतोष इलेव्हन जर पहिल्या खेळपट्टीवरती 1 वरती जर पाहिलात तर सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये संतोष इलेव्हन क्रिकेट संघाने 1 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 धावा. तसेच दुसऱ्या खेळपट्टी क्रमांकावरती अजूनही साई कृपा क्रिकेट संघाची 1 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा बिनबाद 12. अजूनही दोन्हीही भारतभूषण आणि न्यू यंग स्टार मध्ये नाणेफेकीचा कौल झाला. त्यामध्ये भारतभूषण क्रिकेट संघ न्यू यंग स्टार क्रिकेट संघ नाणेफेकीचा टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकलेला आहे. चालेल चालेल हो चालेल धन्यवाद. पुन्हा एकदा दुसरं षटक असेल ते म्हणजे सुरेंद्र आदर्श क्रिकेट संघाकडून आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती पुन्हा एकदा उलटा चेंडू फाईन क्षेत्रामध्ये हवेमध्ये चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता अंकित यांच्याकडून. असं बोलतात चेंडू जातोय फाईन क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी आणि 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते साई कृपा क्रिकेट संघाची बिनबाद 16. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत आदर्श क्रिकेट संघाकडून सुरेंद्र. न्यू अमर क्रिकेट संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, नाणेफेकीसाठी यायचा आहे. न्यू अमर क्रिकेट संघ उसगाव आणि फ्री हिट असेल खेळपट्टी क्रमांक 2 वरती. नो बॉलचा इशारा आहे तो पंच सचिन यांच्याकडून. फ्री हिट असेल, येणारा बॉल म्हणजे नक्कीच आपल्याला पूर्ण पाहूया फ्री हिटचा कसा समाचार घेतोय फलंदाज. आता स्ट्राईक होते असेल तो म्हणजे योगेश. पाहूया फ्रीडचा चेंडू कशा रीतीने खेळून काढतोय साई कृपाचा आणि खेळपट्टी क्रमांकावरती थोडीशी हलकीशी अपील होताना पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आणि फ्रीडचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. असा पल ठरतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिला खेळपट्टी क्रमांक 1 वरती पहिला झटका लागतोय संतोष इलेव्हन क्रिकेट संघाला. पहिला गडी बाद होतोय सलामीवीर प्रतीक आउट होऊन परत आहेत. आता नवीन फलंदाज 1 डाऊन पोझिशन वरती मुकेश. संतोष इलेव्हन क्रिकेट संघाचा 1 डाऊन पोझिशन वरती येत आहेत नवीन फलंदाज मुकेश. आणि पाहूया खेळपट्टी क्रमांक 2 वरती असणारा सामना चालू होतोय. गवळी पॅकर्स कडून सला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरे षटक घेऊन आले ते म्हणजे अभिजित. आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचते साई कृपा क्रिकेट संघाची बिनबाद 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र पाहूया नवीन फलंदाज 1 डाऊन पोझिशन वरती आलेले ते म्हणजे आदर्श क्रिकेट संतोष इलेव्हनचे. पाहूया आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा खेळपट्टी क्रमांक 1 वरती. आमचे अनुभवी पंच संदीप उर्फ रावजा ओकेसीचे सदस्य आणि 1 धावेने ह्या व्हाईट बॉलच्या इशाराने धावसंख्या जाऊन पोहोचते संतोष इलेव्हन क्रिकेट संघाची 1 गडी बाद 18. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर हलक्या हाताने थर्डमॅनच्या शॉर्ट थर्डमॅन जवळ खेळून काढलेले चेंडू 1 धाव पूर्ण करतायत खेळपट्टी क्रमांक 2 वरती आणि साई कृपा क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 20. मित्रांनो, तुमच्यापर्यंत जरी मी किती धाव्या झाल्या किती गडी बाद झाले जरी हे मी तुमच्यापर्यंत समालोचक या नात्याने जरी पोहोचवत असलो ना तरी खऱ्या अर्थाने याचं सगळं सूत्रधार माझे बाजूला बसलेले गुणलेखक असतात, स्कोरर असतात आणि मोठी चांगली कामगिरी बजावतात ते म्हणजे निशू आणि
सूर्या खरंच कौतुकास्पद कामगिरी असेल दोघांची सुद्धा. प्रत्येक चेंडूवरती सगळ्या गोष्टीचा विचार करून समालोचकांपर्यंत माहिती द्यावी लागते आणि तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न असेल दोघांकडून. चांगलं मार्गदर्शक मिळतंय आम्हाला सुद्धा. प्रत्येक चेंडूवरती त्यांच्याकडून अनेक वेळा माहिती मिळत असते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा होतो पंच. खेळपट्टी क्रमांक 1 वरती संदीप दादा यांच्याकडून आणि धावसंख्या जाऊन पोचते 1 गडी बाद 22. आदर्श संतोष 11 क्रिकेट संघाचे पुन्हा एकदा डान्सिंग मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय खेळपट्टी क्रमांक 2 वरतून साई कृपा क्रिकेट संघाचा. आणि पाहूया दुसरी धाव घेण्याचं खराब प्रोटेक्शन होतं इथे आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचते साई कृपा क्रिकेट संघ आगरवंगणी या संघाची. बिनबाद 23. कृपया सीमारेषेच्या बाहेर व्हायचंय. आपल्याला माहित असेल की सामने सुरू असताना आपण सीमारेषेच्या आतमध्ये अतिरिक्त कोणत्याही क्रिकेट रसिकांनी जायचं नाहीये, आम्ही समजू शकतो. पुन्हा एकदा खरंच सुंदर आयोजन म्हणावं लागेल ओकेशीच्या सर्व शिलेदारांकडून. दिवस रात्र घेतलेली मेहनत आपल्याला शेवटी आजच्या दिवसामध्ये रंगामध्ये येत असताना पाहायला मिळते. अंतिम दिवसाचे सामने सुरू झाले. खरं सुरुवातीच्या पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं क्षेत्ररक्षण होते आणि 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचते संतोष 11 क्रिकेट संघाची. 25 धावा 1 गडी बाद 25. खेळपट्टी क्रमांक 2 वरती हे दुसरं षटक चालू असेल. दुसरं की तिसरं षटक चालू आहे. नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजे नवीन गोलंदाज तन्मय संघाकडून तिसरं षटक वैयक्तिक पहिले षटक गवळी पॅकर्स कडून आले ते म्हणजे तन्मय. खेळपट्टी क्रमांक 2 वरती पुढील चेंडू तन्मय यांचा योगेश यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बाहेरची कडा घेऊन चालले चेंडू. एकदा पूर्ण करतील, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. रनआउट होण्याचा खतरा असेल आणि योगेश रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. पहिला झटका लागतोय गवळी पॅकर्स क्रिकेट संघाला. गवळी पॅकर्स क्रिकेट संघाला पहिला झटका लागतो योगेशच्या रूपामध्ये. सलामीसाठी गेलेले सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली योगेश कडून. आता मात्र नवीन फलंदाज शुभम 1 डाऊन पोझिशन वरती गवळी पॅकर्स क्रिकेट संघाकडून. साई कृपा माफ करा साई कृपा संघाकडून पुन्हा एकदा आणि सुंदर चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड खेळपट्टी क्रमांक 1 वरती संतोष 11 क्रिकेट संघाला अजून एक झटका लागतोय. मुकेश बाद होत आहेत. त्रिफळाचीत होतात मुकेश. आता नवीन फलंदाज येतोय 4थ्या नंबर वरती स्मिथ. पाहूया आपण जर पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक जो स्मिथ आहे तशाच पद्धतीने आपल्या संघाला तारुणहार थडतायत का? कारण की थोडासा संघ अडचणीत असताना सुद्धा चांगले खेळी करावे लागेल. आता मात्र 3-3 षटकांचे सामने असतात त्यामुळे फक्त आपल्याला 18 चेंडू मिळतात आणि जास्तीत जास्त धावसंख्या लावण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक सलामीवीरांचा, प्रत्येक येणाऱ्या फलंदाजांचा. आपल्या संघाला जास्तीत जास्त धावसंख्या कशा पद्धतीने मारता येईल याचा प्रयत्न करत असतात दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. आमच्या ओकेसी पुन्हा एकदा पहिल्यांदाच प्रथमच स्ट्राइक वरती असते म्हणजे मुकेश. स्मिथ माफ करा स्मिथ पहिला चेंडू स्मिथ यांच्यासाठी. आकुटप्प्याचा चेंडू स्मिथ हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये फिल्डिंग करतील. 1 धाव पूर्ण करतील आणि स्मिथ आता स्वतःच वैयक्तिक खातं खोलतायत. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचते संतोष 11 क्रिकेट संघाची 27 आणि साई कृपा क्रिकेट संघ खेळपट्टी क्रमांक 2 वरती फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. प्रोटेक्शन मिळते आर्यन कडून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. पाहूया इथे रनआउट होतोय आणि दुसरा झटका लागतोय साई कृपा क्रिकेट संघ या संघाला. खेळपट्टी क्रमांक 1 वरती 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि 2 धावे धावसंख्या जाऊन पोचते संतोष 11 क्रिकेट संघाची 29 धावा.
आणि साई कृपा क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा, 2 गडी बाद 27. दुसरा झटका लागतोय. आता नवीन फलंदाज जात आहेत साई कृपा क्रिकेट संघाकडून. मुकेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया हवेमध्ये चेंडू आहे आणि सुंदर षटकार. आजच्या दिवसातील खेळपट्टी क्रमांक 1 वरती लागणारा पहिला षटकार सिद्धेश यांच्या बॅट मधून निघाला. सुंदर असा एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला संतोष 11 क्रिकेट संघाकडून. पहिला षटकार आजच्या दिवसातील अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला षटकार सिद्धेश यांच्या बॅट मधून निघालेला. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते संतोष 11 क्रिकेट संघाची. 2 गडी बाद 35. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. चेंडू थर्ड चेंडू बॉडी लाईन पर्यंत पाहूया. प्रोटेक्शन सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण करतील, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता आणि सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. सिद्धेश आणि स्मिथ यांच्याकडून 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. 2 गडी बाद 37 आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती जर पाहायला गेलं तर साई कृपा क्रिकेट संघ जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 29 धावा. 2 गडी बाद 29 धावा. दोन्ही खेळपट्ट्यांवरती शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पाहायला मिळते. हाणामारीचे षटक असेल, उर्वरित चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र सिद्धेश पाहूया येणाऱ्या चेंडूवरती काय करतोय. फायनल क्षेत्रामध्ये सिद्धेश यांच्या बॅट मधून निघालेला पाहूया आणि 4 धावा. पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 4 धावा आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती पाहायला मिळते. ह्या धावेने आता मात्र दुसरी इनिंग आपल्याला चालू होते. लाईनअप करूनच यायचंय आणि मैदानामध्ये जात असताना सुद्धा मित्रांनो लाईनअप करूनच जायचंय. शिस्तबद्ध आपल्याला सामने सुरू असताना या मैदानावरती पाहायला मिळतात. खेळपट्टी क्रमांक 1 वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर संतोष 11 क्रिकेट संघाने 41 धावा बनवल्या. 42 धावांचं आव्हान दिले आदर्श क्रिकेट संघासमोर आणि खेळपट्टी
चौकार. टप्प्याटी क्रमांक 1 वरती सामना सुरू करायचा आहे मित्रांनो. लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. आयोजनापर्यंत
क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. न्यू यंगस्टार क्रिकेट संघ उसगाव. पाहूया खेळपट्टी क्रमांक 2 वरती दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे राहुल उंचपुरे खेळाडू असेल ते साई कृपा क्रिकेट क्रमांक 1 वरती सुद्धा पुन्हा एकदा योगेश पोहोचतोय. पाहूया आणि काय झेल पाहायला मिळाला योगेश यष्टीरक्षकांकडून. योगेश ना तो मुकेश, माफ करा, मुकेश यांच्याकडून सुंदर झेल पाहायला मिळाला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय खेळपट्टी क्रमांक 1 मधून फाईनल क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी 27 धाव. काय फलंदाजी पाहायला मिळते अजय आणि आदर्श यांच्याकडून. खरंच मध्ये आदर्श घेतलं पाहिजे त्यांच्या उर्वरित सर्व खेळाडूंनी, कारण की सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. संघाच्या नावाप्रमाणे फलंदाजी होते असंच काहीच. पॉइंटच्या दिशेमध्ये 1 धाव पूर्ण करतील. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पाचवायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली खेळपट्टी क्रमांक 1 वरती षटक गोलंदाज स्मिथ 7 चेंडू मध्ये आदर्श क्रिकेट संघाला 9 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कशा पद्धतीने स्मिथ गोलंदाजी करतील. फलंदाजी सुंदर पाहायला मिळाली स्मिथ यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजीमध्ये काय करतायत, आपल्या संघाला किती योगदान देत आहेत, कारण की अटीतटीचा सामना आहे. नॉकआउट सामने असतात मित्रांनो सगळे सामने या फेरीमध्ये. आपण जर जिंकलात तर पुढे किंवा हारलात तर आपण या स्पर्धेच्या बाहेर असतो. आणि जे पराजय झालेल्या संघांचं काय असेल दुःख किती असतं ते आपण सगळ्यांना माहित असेल. परंतु सगळ्यांना माहित असेल की स्पर्धा जरी पराजय झाला असला तरी आपण सगळेजण मैदानामध्ये आहोत, कारण की ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. यासाठी आपण सगळेजण योगदान आजच्या संध्याकाळच्या 17 पर्यंत आपण देत असू. धावसंख्या जाऊन पोहोचते खेळपट्टी क्रमांक 2 वरती 16 धावा. अजूनही 6 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल.
चेंडूमध्ये चेंडू आहे. 6 चेंडूमध्ये 9 धावांचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण करतात. पाहूया अजूनही 5 चेंडूंमध्ये आदर्श क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. काय अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सुरुवातीचे सामनेच अटीतटीचे पाहायला मिळतात आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. पाहूया नवीन गोलंदाज गवळी पॅकर्स कडून, साई कृपा संघाकडून. पहिला चेंडू अकुटप्प्याचा चेंडू फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा, ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सामना संपल्यानंतर सुद्धा सर्व खेळाडूंनी तसेच लाईनअप करून बाहेर यायचे आहे आणि आतमध्ये नवीन सामन्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना सुद्धा विनंती असेल लाईनअप करूनच आपण एंट्री करू शकता. आता मात्र खेळपट्टी क्रमांक वरती चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये ऑप्शनच्या बाहेर सफल होण्याचा प्रयत्न होता खेळपट्टी क्रमांक 2 वरती आणि व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. त्या व्हाईटने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा गवळी पॅकर्स क्रिकेट संघाकडून. पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न असेल खेळपट्टी क्रमांक 2 वरती आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. खराब गोलंदाजी म्हणावा लागेल अटीतटीच्या सामन्यामध्ये. अशा पद्धतीने ज्यावेळेला सामना जवळ येऊन बसतो फायनल क्षेत्रामध्ये खेळपट्टी क्रमांक 2 वरती खेळून काढलेला चेंडू एकदा पूर्ण करतायत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. पाहूया येथे काय होतंय आणि ते स्वतः आणि खराब कॉल म्हणावा लागेल. आता मात्र स्वतः विकेट फेकून येतोय. अजूनही आदर्श क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी हा सामना समीकरण असेल 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आजच्या अंतिम दिवशी पोहोचत आहेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ओकेसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना आदर्श संघाला पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. पाहूया येतो आणि 4 धावांसाठी चेंडू जातोय. हा सामना जवळजवळ जिंक विजयी झालेला आहे आदर्श क्रिकेट संघ ओवळा 42 धावांचं आव्हान समोर असताना सुद्धा टार्गेट संपूर्ण कंप्लीट करतायत. काय सुंदर फलंदाजी पाहायला